लगा एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी. जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी. इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी. स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले वेगाळलेले देव असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात. कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात. तुझे दूत म्हणून त्यांचा अट्टहास पूर्ण झाला. मंडळी, आज माऊलीच्या पालखी सोहळ्याचा 4था दिवस आहे. आजच्या दिवसाची अनेक लोक वाट बघत असतात, कारण दिवे घाटातून जाणारी ही वाट अतिशय सुंदर आणि मनमोहक असते. वारकरी सोडता अनेक ठिकाणचे लोक इथे माऊलीच्या पालखीचे सुंदर दृश्य बघायला तसेच दर्शन घ्यायला येतात. ही वाट जरी सुंदर असली तरी तितकीच महत्वाची देखील आहे, कारण माऊलींच्या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये ही सर्वात लांब असणारी वाट आहे.